सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. कर्जत तालुक्यातील महसूल मंडळ कडाव येथे महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराज्योत्सव समाधान शिबिर अभियानाअंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर ग्रामस्तरावर घेण्यात आले असून शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिलांसारख्या सामान्य नागरिकांना विविध शासकीय सेवा आणि योजना थेट गावातच मिळाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात आले. या शिबिरात जातीचे दाखले, उत्पन्न दाखले, प्रलंबित फेरफार, जिवंत सातबारा मोहीम अंतर्गत वारस नोंदी फेरफार वाटप, शेतकऱ्यांना बी बियाणे वाटप, किसान कार्ड, नवीन मतदार नोंदणी व दुरुस्ती, संजय गांधी निराधार योजना अंतर्गत सहाय्य वितरण तसेच वैद्यकीय तपासणी यांचा समावेश होता. या उपक्रमात एकूण 1008 नागरिकांनी अर्ज दाखल केले तर 763 लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. मंडळ अधिकारी संतोष जांभळे यांनी सांगितले की या शिबिरामार्फत गोरगरीब, सर्वसामान्य जनता, विद्यार्थी, शेतकरी यांना शासकीय योजना थेट पोहोचवत आहेत. नागरिकांना आता धावपळ करण्याची गरज उरली नाहीये. जनतेचे दैनंदिन प्रश्नाचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याचा शासनाचा मानस असल्याने कडाव महसुली मंडळात समाधान शिबिराचे आयोजन केले. प्रांत अधिकारी प्रकाश सकपाळ यांनी देखील समाधान व्यक्त करत सांगितले की या उपक्रमामुळे तळागाळातील लोकांना थेट फायदा होत आहे. शासनाचा हा खरोखरच सुंदर उपक्रम असून याचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा. या उपक्रमामुळे शेतकरी, महिला, विद्यार्थी, कामगार यांना मोठा दिलासा मिळालाय. गावातच शासनाच्या सेवा मिळाल्यामुळे वेळ, पैसा आणि ऊर्जा वाचली आहे. मंडळ अधिकारी संतोष जांभळे यांचे या उपक्रमातील योगदान लक्षणीय ठरले. आज मार्केवाडी कडाव परिसरातील सर्व नागरिक आणि शेतकरी बंधू भगिनीसाठी आमचे कर्जत तालुक्यातील सर्व विभाग यांच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. त्याचा मुख्य उद्देश हा आहे की शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या तळागाळातील नागरिकांसाठी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून शासनाने ही योजना राबवलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी शिबिर संपन्न होत आहे. या परिसरातील जे काही नागरिक आहेत त्या नागरिकांना याच ठिकाणी आता सर्व विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे दाखले याच ठिकाणी देणे, ज्या काही नागरिकांचे आधार कार्ड यापूर्वी काढले नसतील तर ते आधार कार्ड काढून घेणे, ॲग्री स्टॅकची नोंदणी करून घेणे, तसेच इतर जे आहेत संजय गांधीचे लाभार्थी शोधून त्यांना त्याचा लाभ देणे. काही लोकांचे अजूनही पुरवठा विभागामध्ये आमची पत्रिका निघालेली नाही, रेशन कार्ड नाही, त्यांनासुद्धा त्याचा लाभ देणे, युनिट कमी जास्त करणे, अशा प्रकारे नवीन मतदार नोंदणी करणे असे आणि तडवा कृषी कार्यालयामार्फत या योजना आहेत. विशेषतः जे बी बियाणं आहे त्याचं वाटप करणे आणि काही किट वाटप करणे, त्याचबरोबर योजनांची माहिती देऊन लोकांना त्याचा लाभ कसा मिळेल याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत. आज या ठिकाणी अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत शिबिर राहणार आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांना आपल्यामार्फत आवाहन करतो की तालुक्यामध्ये अशा प्रकारचे काही आठवड्यामध्ये प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी आपण शिबिर आयोजित करत आहोत. त्याचा त्यांनी लाभ घ्यावा नागरिकांनी आणि जास्तीत जास्त आमचे नागरिकांना, शेतकऱ्यांना त्याचा लाभ देता यावा यासाठी आम्ही जे प्रयत्न करत आहोत त्याला त्यांनी प्रतिसाद द्यावा असं मी आवाहन करतो. थँक्यू. तुमच्या गावातील समस्या, प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ. तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बीजी 24 तासवर करा. आम्ही तुमची माहिती घराघरात पोहोचू. आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ.